मजेत आहेत ना, मजेतच असायला पाहिजेत. तर तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि तुम्हाला मला खूप छान एक गोष्ट दाखवायची आहे. काय आहे ते मी दाखवतेच तुम्हाला पुढे. तर बघा, खूप अशी थंडी पडलेली आहे सगळीकडे. खूप असं गार लागते सकाळी. उठण्याची देखील इच्छा होत नाही. एक मिनिट, आवाज येतोय बाहेरून गाड्यांचा. तर मी खिडकी बंद करून घेते इथे. तर आयुषचं सगळं आवरून वगैरे दिलं. आयुष स्कूलला गेलेला आहे आणि माझं देखील सगळं आवरलेलं आहे. देवपूजा करायची राहिली अजून माझी. तुळशीला पाणी वगैरे घालून मस्त छान म्हणजे आवडलेलं आहे तेवढं. पण आणखी मला देवपूजा करायची. पण मी छान मस्त चहा बनवून घेतला कारण की खूप थंडी वाजते बघा. पण आंघोळ केल्यावर थंडी कमी होते. आपण म्हणतो की थंडी वाजते म्हणून आपण लवकर आंघोळ करत नाही, पण आंघोळ केली की बघा थंडी कमी होते. आणि मस्त तेव्हाच मी माझ्यासाठी आंघोळ वगैरे झालं, तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवून घेतला मस्त. आणि मिस्टर बाहेर गेले होते कामानिमित्त आणि त्यांनी तिकडून एक गोष्ट आणली. तर तीच दाखवायची आहे मला तुम्हाला. काय दाखवणार आहे तर बघा, खूप अशी युनिक आणि छान अशी एक त्यांनी मिठाई आणली तिकडून. आणि एवढी छान आहे ना, खूपच तिचं सेम खूप भारी आहे. टेस्टला मी बघितलेली नाही अजून कशी आहे, पण मी जेव्हा बघितली ना सकाळी, तर त्यांनी आले ते पहाटे अर्ली मॉर्निंगला, तर तेव्हा त्यांनी मला दिली. तर मी बघितली तर एवढी खुश झाले मी. म्हणजे मिठाई बघून नाही, ती तिचा सेप कसा आहे, ती असं एवढी छान होती. मला म्हणजे असं वाटलं की अरे अशी कशी मिठाई. तर मला तिला बघून खूप असं छान वाटलं. तर मला तुम्हाला पण दाखवण्याची इच्छा झाली, तर म्हणून मी तुम्हाला दाखवते बघा. तर हे बघा, अशी मिठाई आहे. ऍपल शेप, सॉरी ऍपल नाही, सीताफळ कस्टर्ड ऍपलचा सेप आहे बघा. किती छान आहे. असं मस्त खाली बटर पेपर आहे, त्याला हे पेपर मध्ये ठेवलेली आहे. खूप अशी छान एकदम सीताफळ, खूप स्मॉल असं सीताफळ असतं ना तसं आहे. खूप छान आहे. आणि त्याला इथे बेट म्हणून अशी लवंग लावलेली आहे. म्हणजे बघा, आपण काही करू शकतो. इच्छा असेल ना तर आपण कसं पण करून काही पण म्हणजे असं छान एक प्रेझेंटेटिव्ह बनवून वगैरे आपण ती गोष्ट विकू शकतो. तर हे बघा आतमध्ये कसं आहे, तर मी तोडते बघा काय आहे. वाव, आतमध्ये सगळे मिक्स ड्रायफ्रुट्स आहे आणि खूप मस्त आहे. तर मी टेस्ट करून सांगते कशी आहे. टेस्ट बघू आपण कशी आहे. मस्त अशी छान टेस्ट पण आहे आणि खूप छान मिठाई आहे. आयुष आल्यानंतर बघून खूप खुश होईल आणि खूप आनंद पण होईल की आई ही अशी कशी सेपची मिठाई. तर ही मी देखील पहिल्यांदाच बघितली. तर ही बघा, ही अशी मिठाई आहे. ठीक आहे, आपण काय पण आपल्यात कला असत तर आपण आपले काहीतरी करू शकतो असं वेगवेगळं क्रिएटिव्ह. आणि कुकिंग मध्ये मला पण देखील आवड आहे असं काहीतरी क्रिएटिव्ह करायचं. खाण्यापेक्षा ते बनवणं असं छान प्रेझेंटेबल आणि ते दुसऱ्यांनी खाणं हे मला खूप आवडतं पहिल्यापासून. तर छान आहे मिठाई. व्हिडिओला लाईक करा. लाईक करत नसाल तर नक्की खरंच लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. चला तर बाय. दीदी काय बनवते आज? आता मी काय बनवते हे बघा. कल्याणीसाठी इथे मी तंदूर नान आणि मस्त अशी ढाबा स्टाईल पनीरची भाजी बनवलेली आहे. आणि कल्याणी आले तर आमचं पण काही काही स्पेशल खाणं होतंय. नाहीतर एरवी बघा कुणी करत नाही शक्यतो. कुणी आलं तर आपण करत असतो. तर इथे बघा तिच्यासाठी मस्त मी असे नान बनवून घेतला. त्यावर मस्त अशी तीळ टाकून दिलेली. आता माझ्याकडं ब्लॅक नाहीये, व्हाईट आहे तर मी व्हाईटच टाकते. मस्त अशी कोथिंबीर वगैरे त्यानंतर छान असं मस्त तूप टाकून घेते. आणि इकडे बघा तिला मी आता ताट वाढून देते तिला. बघू आपण तिला आवडतं की नाही. ढाबा स्टाईल भाजी बनवलेली मी पनीरची. त्यानंतर इथे आहे मस्त आपलं असं गरम गरम नान. त्यात आणि आणखी त्यावर थोडासा बटर घालून द्यायचं किंवा तूप घालून द्यायचं. माझ्याकडे तूप आहे, मी तूप घालते. आणि हे बघा मस्त असं डिश रेडी आहे. आणि आता कल्याणीचा रिव्ह्यू देऊ तिला कसं वाटतंय ते.
बघा आता मी इथे कल्याणीला मस्त छान वाढून दिले गरम गरम, आणि आता ती खाऊन सांगेल आपल्याला कसं झालंय. छान झालं ना. बघा तिला आवडलंय. आणि छान असं मस्त बघा मी असे नान बनवलेले आहे आणि मस्त पनीरची भाजी. आणि छान आता ती एन्जॉय करेल. तोपर्यंत मी आणखी इकडे बनवायचे, मी तोपर्यंत तिला गरम गरम बनवून देते. चला तर बाय मंडळी. व्हिडिओला लाईक करत नसेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय. एक मिनिटाचं वेळ आता 60 सेकंद झालं.